झी 24 तास एक पाऊल पुढे। बँड्रा टर्मिनसवर ऍसिड हल्ला झालेल्या तरुणीची प्रकृती दिवसेंदिवस खराब होतीये। जवळपास 60 डॉक्टर्सची टीम प्रीतीवर उपचार करतेय, पण प्रीतीच्या शरीरातला एक एक अवयव हळूहळू काम करणं बंद करतोय। 3 मे रोजी मुंबईतल्या वांद्रे टर्मिनसवर प्रीती राठी या तरुणीवर ऍसिड हल्ला झाला। त्यामध्ये प्रीती गंभीर जखमी झाली। जवळपास महिनाभर 60 डॉक्टर्सची टीम तिच्यावर उपचार करतेय, पण प्रीतीची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे। उसको उतना इम्प्रूवमेंट नहीं हो रहा है, प्लेटलेट कम है, ये कम हो रहे हैं, इन्फेक्शन शरीर में है और ये जब तक पूरी बड़ा मुश्किल काम है। प्रीतीवर झालेला ऍसिड हल्ला इतका तीव्र होता की ऍसिडमुळे तिच्या शरीरातल्या अनेक भागात आणि रक्तात इन्फेक्शन झालंय। त्यामुळे तिच्या शरीरातले अनेक भाग निकामी होत चाललेत। डॉक्टर प्रीतीला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतायत। उसकी ये कंडीशन अभी नहीं है कि उसको किसी प्रकार का ऑपरेशन कर सके। जब तक जनरल कंडीशन जैसे उसके जो ब्लड पैरामीटर्स हैं, जो हीमोग्लोबिन तो ठीक है, लेकिन प्लेटलेट काउंट बाकी सब काउंट उसके काफ़ी कम है। उसके लिए सेपरेट जो कंपोनेंट रहते वो दिए जा रहे हैं। प्रीतीवर ऍसिड हल्ला झाला त्यानंतर रेल्वे पोलिसांनी, विशेषतः रेल्वे पोलीस उपायुक्त शिरसाठ यांनी गाजावाजा करत 2 आरोपी पकडून आणले, पण त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं। पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज असूनही ते आरोपींना शोधू शकले नाहीत। आता प्रीतीची प्रकृती खालावत चालल्यामुळे तिच्या कुटुंबियांबरोबरच रेल्वे पोलिसांचीही चिंता वाढली आहे। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।